राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। श्री संत शिरोमणी सावता महाराज की जय। सद्गुरु बंकट स्वामी महाराज की जय। आमुची माळियाची जात, शेत करू बागायत, अमाहती मोट नाडा, पाणी जाते फुल झाडा। शांती शेवंती फुलली, प्रेमे जाई जुई व्याली, सावत्याने केला मळा, विठ्ठल देखेला डोळा। संत शिरोमणी श्री संत सावता महाराज यांच्या 725व्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने आमचे परमस्नेही, ज्यांचं शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं काम आहे आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय कल्याण काका आकाडे, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, यांच्याद्वारा श्री संत सावता महाराज समाधी सोहळा विचारधारा या माध्यमातून ही सेवा करण्याचं सौभाग्य आज मला प्राप्त होत आहे। प्रथमतः मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। काही प्रवासाच्या अडचणीत मी असल्यामुळे थोडासा नेटचा प्रॉब्लेम आणि अचानक लाईटचाही थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडासा आपल्यासमोर यायला वेळ झाला। संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने अत्यंत स्तुत्य उपक्रम सावता परिषद महाराष्ट्रामध्ये राबवत आहे। मला कल्याण काकांच्या द्वारे आदरणीय आमचे डॉक्टर राजू काळी सर यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं। तसेच आमचे आखाडे नाना वैभवजी आखाडे असतील, विनीतजी गोरे साहेब असतील, आदी करून ही सर्व कल्याण काकांच्या समवेतची कार्यकर्ती आणि प्रेमी मंडळी यांच्याद्वारा मला हे निमंत्रण मिळालं आणि म्हणून मला आज आपल्यासमोर येण्याचा योग प्राप्त झाला। श्री संत सावता महाराज यांचं कार्य अत्यंत स्तुत्य आहे आणि ते आज समाजामध्ये प्रेरणा देणारं ते काम आहे। मला असं वाटतं की कर्मभक्तीचा मूर्तिमंत पुतळा श्री संत सावता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कर्म करून आपल्याला ईश्वर भक्तीपर्यंत सुद्धा जाता येतं, असं अत्यंत प्रेमाने आपल्या सर्वांपर्यंत शुभ संदेश पोहोचत करणारे आमचे श्री संत सावता महाराज आहेत। स्वतः कर्म करत राहा, एक दिवस कर्म प्राप्त असणारा तो परमात्मा तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, हे उदाहरण आमच्या श्री संत सावता महाराजांनी या समाजाला दिलं। या अभंगाच्या द्वारे जरी सावता महाराज म्हणत असले आमुची माळियाची जात, शेती लावू बागायत, मला असं वाटतं इथे जातीवाचक शब्दाने नक्की सावता महाराज बोलले नसावेत, कारण संत हे कोण्या एका जातीचे नसतात। जी मंडळी संतांना जातीयतेमध्ये गुंतवते, मला असं वाटतं त्यांच्यासारखे बालिश मंडळी कुणी नसतील, कारण संत यांना जात नक्कीच नसते। कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ ही त्यांची काय असते, वृत्ती असते। म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे। जरी सावता महाराज आपल्याला वाटत असलं, म्हणत असले आमुची माळियाची जात, शेती लावू बागायत, माळियाची जात अर्थात माळी काय करतात तर फुलाची गुंफण करतात। माळी मंडळीला चांगलं माहीत असतं की कोणतं फूल
कशा पद्धतीने माळेमध्ये गुंपलं पाहिजे आणि ते गुंपण्याची कला ही माळ्यांच्याच मंडळीला असते. मला विनोदाने सांगता येईल की ती कला नक्कीच आमच्या कल्याण काकाला जमली. आणि म्हणून या विचारधारा सप्ताहाच्या पत्रिकेकडे जर पाहिलं तर खूप अशी अत्यंत सुंदर नामांकित मंडळी आपल्या या पत्रिकेमध्ये आमच्या कल्याण काकांनी खरं म्हणजे गुंपलेली आहे. की कोणतं फूल कुठं बसवावं हे माळ्यांच्या मंडळीला चांगलं जमतं. कोणत्या फुलाच्या नंतर कोणता साज जडवावा आणि तो हार कसा सुशोभायमान करावा, तो हार किती सुंदर बनवावा, हे नक्कीच काकांकडून शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून मी काकांना मनापासून धन्यवाद देईल की आपण खरं म्हणजे सावता महाराजांचा विचार तंतोतंत पाळतात. आज त्यांच्या बँकेच्या माध्यमातून असेल अनेक लोकांना गरजूवंतांपर्यंत त्यांची बँक पोहोचत होते. मला माहीत आहे त्यांचं सगळं कार्य. म्हणून मी आणखी आपल्यापर्यंत येत असताना मला एक आणखी शुभ संदेश द्यायचा आहे की माळी जरी म्हणत असले स्वतःला सावता महाराज, तरी या माळी या शब्दाचा अर्थ मी माझ्या बुद्धीने लावतोय की माळी या शब्दाचा अर्थ इथे माणसं घेतला असावं सावता महाराजांनी. की या माळ्यांच्या अर्थात मळ्यामध्ये माणसाची माला गुंपण्याचं काम, ईश्वराची माला गुंपण्याचं काम आमच्या सावता महाराजांनी केलं. आणि म्हणून सावता महाराज हे स्वतः कर्मप्राप्तीला जास्त महत्त्व देत होते. अर्थात कार्यवाद हा त्यांनी मांडला. म्हणजे बघा, अलीकडच्या काळामध्ये जर बोलायचं झालं, आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार मांडायचे झाले सावता बाबांचे, तर मला असं म्हणावं लागेल की सावता महाराजांनी सांगितलं बुवा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना त्या ठिकाणी निवांत असा. नलगती सायास जावे अनंतरा, सुखे येतो घरा नारायण. की तो परमात्मा तुमच्याकडे सुखाने घरी येईल, पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं काम करावं लागेल. आमच्या सावता महाराजांनी हे सांगून दिलं जगाला की आमचा देव नक्की येतो, नक्की येतो. आमचा पंढरीचा पांडुरंग नक्की येतो. पण कोणाकडे येतो? जो मनुष्य काम करतो त्याच्याचकडे पंढरीचा पांडुरंग जातो. जो मनुष्य आळशी असेल, जो मनुष्य डेरेहारीन पलंगावरी करत असेल, काम काहीच करायचं नाही, फक्त देवा मला धन दे, देवा मला संपत्ती दे, देवा मला मान सन्मान दे, मला सगळंच वैभव दे, अशांची मदत आमचा पांडुरंग कधी करत नाही. तुम्ही शेती काम करा, तो परमात्मा खुरपू लागेल. तुम्ही दळण दळा, तो परमात्मा दळण दळू लागेल. तुम्ही कपडे विका, तो परमात्मा कपडे विकू लागेल. तुम्ही शेले विणायचं काम करा, तो परमात्मा विणू लागेल. तुम्ही गुरु सांभाळायचं काम करा, तो परमात्मा सांभाळू लागेल. तुम्ही काय बी करावं, आपल्याला माहीत असेल, सजन कसाय विकू लागे, मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. अत्यंत अभंग गोड आहे. उंच नींच काही नेने भगवंत, तिष्ठी भाव भक्ती देखुनिया, दाशीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्याघरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगी, कबीराचे मागे शेलेविनी, सजन कसाय विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनार गडी फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगी डोरे विडी, नामयाची जनी सवेवेची शेनी धर्म. अर्थात हा 12 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये सगळं पहा, परमात्मा आलाय, तो काम करण्यासाठी आलाय. मला असं वाटतं, या मंडळीने जर फक्त निवांत बसून आपल्याला सांगितलं असतं की तुम्ही काम करा, तर मग तो परमात्मा त्यांच्याकडे सुद्धा गेला नसता. पण आधी त्यांनी केलं, मग सांगितलं. सावता महाराजांनी अगोदर सुंदर शेती केली. मला असं म्हणायचं आहे तुम्हाला, इतकी सुंदर शेती करा, इतकी उत्तम शेती करा की आपले शेजारी पाजारी आपली शेती बघायला याच्यात काय नवल आहे. तो पंढरीचा पांडुरंग आपल्या शेतात खुरपू लागायला आला पाहिजे. ही ताकद शेती करणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांमध्ये आहे. ही श्री संत सावता महाराजांनी समाजाला दाखवून दिलं. आणि आमचे सावता बाबा म्हणाले, बा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम करत राहा किंवा प्रपंच असूनही परमार्थ साधावा, वाचे आळवावा. पांडुरंग आमचे रणदेव बापू मला म्हणाले की महाराज, या पदावरती मी नंतर बोलणार आहे, पण तरी सुद्धा आमच्या सावता बाबांनी की प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ कसा केला हे मांडण्याचा विचार करा, असं आमच्या आदरणीय वैराग्यमूर्ती रणदेव बापू मला म्हणाले. मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. अर्थात विषय असा आहे की प्रपंचात असा अथवा परमार्थात असा, पण जिथे असाल तिथून तुम्ही इतकं निर्मळ अंतःकरणाने तो परमार्थ करा की तो परमात्मा तुमच्यापर्यंत आला पाहिजे. बघा, आणखी एक मी उदाहरण सांगतो की सावता महाराजांनी सांगितलं, बाबा समयासी सादर व्हावे.
देव ठेवील तैसे राहावे. मला एक तुम्हाला वाक्य सांगायचं आहे की सध्या करोनाचा जो आजार चालू आहे आणि त्यामुळेच हा मला वाटतं कल्याण काकांनी आणि त्यांच्या या सगळ्या सावता परिषदेने हा फेसबुक लाईव्ह सप्ताह ठेवला किंवा दरवर्षी आपण सावता महाराजांची पुण्यतिथी कीर्तनकारांच्या माध्यमातून दर सप्ताहाच्या माध्यमातून साजरी करतो. पण यावर्षी शासन आणि प्रशासन या दोघांनी नेम घालून दिले की बुवा घरीच राहा, सुरक्षित राहा. आणि म्हणून यावर्षी सावता परिषदेने हा ऑनलाईन सप्ताह सुरू केला. खरं म्हणजे हे अत्यंत कौतुकास्पद कार्य आहे, स्तुत्य कार्य आहे. मला एक सांगायचं आहे की जर सावता महाराजांनी सांगितलं असेल की समय अशी सादर व्हावे आणि देव ठेवील तैसे राहावे, की जसा समय, जशी परिस्थिती आहे, प्राप्त स्थिती तुमची जशी आहे ना, त्या प्राप्त स्थितीमध्ये आनंद मानायला शिका. प्राप्त आपण काय होतो, आपण दुःखी का होतो बघा, प्राप्त वस्तूवरती आपण कधी खुश नसतो म्हणून दुःखी होतो. आपण प्राप्त चेहऱ्यावरती प्रसन्न नसतो म्हणून ब्युटी पार्लरला जातो. प्राप्त नाकावरती आपण समाधानी नाही म्हणून प्लॅस्टिक सर्जरी करतो. प्राप्त डोळ्यावरती, प्राप्त दातावरती आपण खुश नाही म्हणून आपण वेगवेगळ्या दवाखान्यात जाऊन आपला चेहरा बदलण्याचा प्रयत्न करतो. पण मला असं म्हणायचं आहे की आपण प्राप्त वस्तूवरती समाधानी राहा, प्राप्त स्थितीवरती आनंदी राहा. नक्की तुम्हाला सुख आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. जी परिस्थिती तुम्हाला देवाने निर्माण करून दिली, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आनंद मानायला शिका. नक्की तुम्हाला समाधान प्राप्त आणि त्याच्या पुढची शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. की करोनाचा जरी काळ असला, जरी कोरोना महामारीने जगाला ग्रासलेलं असलं तरी सुद्धा देव ठेवील तैसे राहावे. मला एक सांगायचं आहे, या कोरोना आजाराचे निर्माते आपण आहोत का? बरं, या सृष्टीचे निर्माते आपण आहोत का? सृष्टीचे निर्मातेच जर आपण नाही मग आपल्याला दुःख करायचं काय करा? गाडी जर आपली असेल तरच आपण गाडीचा फाल्ट झाला तर चिंता करू ना. जर गाडीच आपली नसली तर मग गाडी बिघडली म्हणून आपण टेन्शन घ्यायचं काय कारण आहे? काय कमालीची गोष्ट आहे बघा. अमेरिकेतले लोक, रशियाचे लोक, जपानचे लोक, चीनचे लोक, इटलीचे लोक म्हणजे या कोरोना महामारीत इतके टेन्शनमध्ये आहेत, आम्ही 2 दिवस राहतो का मरतो, जगतो की काय होतंय कोण जाणे. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी 2-2 वर्ष पुरण एवढं लोणचं घालून मोकळे झाले. म्हणजे इतका कॉन्फिडन्स, म्हणजे 2-2 वर्ष पुरण एवढं लोणचं करून ठेवलं, याचा अर्थ त्यांना भीतीच नाही कोरोनाची, आहे की नाही? म्हणजे तुम्ही आत्मबळ वाढवा, चिंता करू नका. चिंतेने तुम्ही शरीर तुमचं नष्ट कराल. आणि म्हणून चिंता नाही करायची, चिंतन करायचं. परमात्म्याचं चिंतन, आपल्या स्वहिताचं चिंतन, जे की आदरणीय सावता बाबांनी केलं की बाबा तुम्ही कर्मावरती विश्वास ठेवा, तुमच्या कामावरती विश्वास ठेवा. दुसऱ्यावरती धैर्य हरेन पलंगावरी असा तुम्ही विश्वास ठेवू नका की बाबा दुसरे करतील मग आम्ही नाही. आमच्या कल्याण काकांचा मला याच गोष्टीचा स्वाभिमान आहे की मी लहानपणापासून आमच्या आदरणीय काकांना ओळखतो की या माणसाने स्वतःच्या कष्टावरती, म्हणजे हा आकाडे परिवार जो आहे, म्हणजे आमचे नाना असतील आणि कल्याण काका असतील, राम लक्ष्मणाची जोडी आहे, या दोघांनी स्वतःच्या हिमतीवरती आपलं नाव समाजामध्ये रुजवलं. बघा, काही माणसं स्वकर्तृत्वाने पुढे आलेले असतात तर काही माणसं हे दुसऱ्याच्या कर्तृत्वाने पुढे येण्याचा प्रयत्न करतात. पण आखाडे काका आणि हा परिवार स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आला. सावता महाराजांवरती काकांची एवढी प्रचंड निष्ठा आहे की आपल्याला माहीत आहे की पांडुरंगाचा पालखी सोहळा तो भेटायला दरवर्षी आषाढीहून आरणला येतो, तो सोहळासुद्धा यावर्षी बंद होऊ नये याच्यासाठी सुद्धा आमचे आदरणीय काका प्रयत्नशील आहेत. आणि नक्की ते झालंच पाहिजे, कारण सावता बाबांनी बघा पंढरपूरला गेले नाहीत. महाराष्ट्रामधून आषाढीच्या वारीला, महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला महाराष्ट्रातले, देशातले, जगातले वारकरी आले. बघा, चांगलं आहे का, मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय आपल्याशी की महाराष्ट्रातून ज्ञानोबाराय आळंदीहून आले. बघा, ज्ञानोबाराय आळंदीहून कुठं आले? पंढरपूरला आले. जगद्गुरू तुकोबाराय हे देहूवरून पंढरपूरला आले. मुक्ताबाई मेहूणवरून आल्या. श्रीसंत गजानन महाराज शेगावरून आले. बंकटस्वामी महाराज नेकनूरून गेले. गंगाखेडून जनाबाई गेल्या. अर्थात सर्व साधू संत, निवृत्ती काका त्र्यंबकेश्वरून गेले. सोपान काका सासोडवरून गेले. महाराष्ट्रातले तमाम साधू संत आषाढीच्या वारीला पंढरपूरला गेले. पण आमच्या सावतो बाबांनी सांगितलं नाही, मी पंढरपूरला जाणार नाही. पंढरपूरला जाणार नाही म्हणजे ते पांडुरंगाचे विरोधक होते असा चुकीचा अर्थ काढू नका. ऐका, मला अत्यंत पुढे महत्त्वाचा विषय तुम्हाला मांडायचा आहे की सावतो बाबा आषाढीला पंढरपूरला गेले नाहीत, पण जे पंढरपूरला वारकरी चालले होते ना त्यांची मात्र सेवा केल्याशिवाय ते राहिले नाहीत. हेही तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवावं लागेल
की जे कोणी पंढरपूरला वारकरी जातात, सावता महाराजांनी सांगितलं मला जाणं होत नाही ना, मला काम सोडून, मी जर माझं काम सोडून जर पंढरपूरला गेलो तर माझा देव दर्शन देणार नाही. म्हणून मला सुद्धा नेहमी वाटतं की आपलं काम सोडून, आपलं कर्म सोडून आपण जर जाऊ तर मला नाही वाटत देव खुश असेल. आपलं कर्म प्रधान, तुम्ही कर्म करा, कर्म इतकं ताकदीने करा की तो परमात्मा तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. काही काही माणसांचा मला इतका राग येतो, घरी आईवडिलांना मात्र बोलत सुद्धा नाहीत, आईवडिलांना जेवणसुद्धा देत नाहीत, आईवडिलांचं दर्शनसुद्धा व्यवस्थित कधी घेत नाहीत, आणि ते माणसं पंढरपूरच्या बारीला उभे राहतात. मला सांगा बरं, जो परमात्मा आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटायला पंढरपूरला आला आणि घरी आईवडिलांना त्रास देऊन जे लोक पंढरपूरला जात असतील त्यांना तो पंढरपूरचा पांडुरंग दर्शन देत असेल का नसेल हे मला मात्र सांगता येणार नाही. तो देतच नसेल हो. अरे घरी तेने न जावे तीर्थाशी, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिकाच्या भावार्था का आला तर तो पुंडलिक आईवडिलाची सेवा करत होता म्हणून त्याच्याकडे गेला. आमच्या सावताबाबांनी हेच सांगितलं, मी जे पंढरपूरला वारकरी चाललेत ना, मी त्यांची सेवा करीन. म्हणून बघा, जे वारकरी पंढरपूरला जात होते आरण मार्गे, त्या वारकऱ्यांची आमच्या सावता महाराजांनी प्रचंड सेवा केली आणि त्या वारकऱ्यांना विनंतीपूर्वक हात जोडून नमस्कार करून सांगितलं की हे वारकऱ्यांनो, माझ्या पांडुरंगाला ही मेथी द्या, माझ्या पांडुरंगाला ही कोथिंबिरीची जुडी द्या, माझ्या पांडुरंगाला हा मुळा द्या, माझ्या पांडुरंगाला ही भाजी द्या. का तर मला माहीत आहे बुवा, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. मला माहित आहे सावत्याने केला मळा आणि विठ्ठलबाई गोवियाला गळा. सावता महाराज म्हणाले की हे पांडुरंगा, मला मात्र माझ्या पांडुरंगाला वारकऱ्यांनो सांगा की ह्या लसूणाच्या माध्यमातून, या कोथिंबिरीच्या माध्यमातून, या भाजीच्या माध्यमातून, या कांदा मुळ्याच्या माध्यमातून मी तुलाच पाहतोय देवा, मी तुझ्या वारकऱ्यांची सेवा करतोय, मी तुझी सेवा करतोय. म्हणजे मी या वारकऱ्यांची जरी सेवा केली तरी सुद्धा माझी सेवा तुझ्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. पण हे वारकऱ्यांनो, माझी तुम्हाला विनंती आहे बुवा की त्या पंढरीच्या पांडुरंगाला सांगा की तुझा सावता नावाचा जो भक्त आहे ना, तो अत्यंत प्रेमाने वाट पाहतोय. मला एक गंमत आठवली म्हणून सांगतो. काही वारकरी पंढरपूरला जात होते आणि पंढरपूरला जात असताना एका घरी त्यांचा मुक्काम पडला. मुक्काम पडल्यानंतर आंब्याचा सीजन होता, उन्हाळ्याचे दिवस होते. त्या घरमालकाने त्या वारकऱ्यांची अत्यंत सुंदर सेवा केली आणि सेवा केल्यानंतर तो वारकरी ज्याला दुसऱ्या दिवशी निघाला तो शेतकरी होता आणि शेतकरी असल्यामुळे की त्या शेतकऱ्याने काय केलं की त्या वारकऱ्याजवळ एक 5 आंबे दिले आणि 5 आंबे दिले आणि सांगितलं, वारकरी बुवा, हे आंबे तुम्ही काय करा, पांडुरंगाच्या जवळ पोहोच करा. पांडुरंगाच्या जवळ पोहोच करा म्हटल्यानंतर वारकरी बुवांनी ते 5 आंबे घेतले आणि घेतल्यानंतर वारकरी आंबे घेऊन पंढरपूरला निघाले. निघाल्यानंतर वारकऱ्याला भूक लागली म्हणून त्या वारकऱ्याने 2 आंबे खाल्ले, योगायोगाने 2 आंबे खाल्ले आणि उरलेले 3 आंबे दर्शन घेत असताना पांडुरंगाच्या पायावरती ठेवले आणि सांगितलं, पांडुरंगा, माझ्याजवळ त्या घरमालकाने 5 आंबे दिले होते बुवा, पण भूक लागली म्हणून मी 2 आंबे खाल्ले, माफ कर मला. त्याने 5 आंबे दिले होते पण मी आता उरलेले 3 आंबे तुझ्यासमोर ठेवतो. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तो वारकरी मनोमन दर्शन करून निघून गेला. परत वारकरी आपल्या परतीच्या मुक्कामाई घरी जात असताना वारकऱ्यांचा मुक्काम त्याच घरी पडला. पडल्यानंतर तो घरमालक म्हणतो, वारकरी बुवा, दिले का तुम्ही माझे आंबे देवाला? वारकरी म्हणाला, मी दिले, पण मी त्या परमात्म्याजवळ 3च आंबे ठेवले कारण मी 2 आंबे खाल्ले, मला भूक लागली. वारकरी बुवावरती नाराज झाला, काय हो वारकरी आहे तुम्ही, मी 5 आंबे तुम्हाला दिले, 2 खाल्ले तुम्ही, भूक लागली हो म्हणून मी खाल्ले. तो मनुष्य देवाकडे गेला. देवाकडे गेल्यानंतर देवाला विचारलं, देवा, मी तुला आंबे पाठवले होते 5, वारकऱ्याने किती दिले? त्यावेळेला देव म्हणाला, मला 2च दिले. आता तो घरमालक आणखी टेन्शनमध्ये आला की मी तर वारकऱ्याजवळ 5 आंबे दिले, वारकरी म्हणाला मी 2 आंबे खाल्ले आणि 3 आंबे देवाजवळ ठेवले. आता देव म्हणतोय की मला 2च मिळाले, मग 3 आंबे गेले कुठं? देव म्हणला, मला काय माहीत, बडव्याने नेले असतील, मला काय माहीत आंबे कोणी नेले ते. तेवढ्या वेळेमध्ये देवाने सांगितलं, हे बघ, मला आंबे किती पोहोच झाले याच्यापेक्षा सुद्धा
ते आंबे माझ्या वारकऱ्याने जे 2 खाल्ले ना, तेच आंबे मला मिळाले. 3 आंबे कुणी नेले मला सुद्धा माहीत नाही. म्हणजे माझ्या वारकऱ्यांची जरी तुम्ही सेवा केली तरी ती सेवा मला पोचते. हाच संदेश आमच्या सावता महाराजांना जगाला सांगायचा आहे. हाच शुभ संदेश आमचे सावता महाराज सांगतात की मी पंढरपूरला जाऊ शकत नाही, पण जे पंढरपूरला जातात ना त्यांची मी प्रामाणिक सेवा करेन. बघा सावता शब्दाचा अर्थ किती गोड आहे. साव म्हणजे खरे. साव आपण म्हणतो ना काही साव माणूस होता. साव म्हणजे खरे. आता खरं चारित्र्य त्याचंच संपन्न असतं की जो चारित्र्य संपन्न व्यक्ती असतो त्याला साव म्हणता येईल. आमच्या सावता बाबांचं चारित्र्य संपन्न जीवन, अनेकांचं चारित्र्य घडवण्याचं काम जे करतात त्यांचं चारित्र्य काय सांगायचं आपण. सावतो बाबांचं जीवन अत्यंत सुंदर आहे आणि या सावता महाराजांनी कर्म भक्तीचा मूर्तिमंत ते पुतळा आहेत आणि म्हणून त्यांचा जो जन्म आहे तो 1250 मध्ये आरणला झाला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आमच्या नेकनूरमध्ये सुद्धा सावता बाबांचं अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य मंदिर आहे. आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे. धन्य ते आरण रतनाची खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, धरीला अवतार माळी घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, का साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला माळियाचा. बघा त्या काळामध्ये नामदेव महाराजांनी सावता महाराजांचं भरभरून वर्णन करावं. काय प्रेम असेल. आणि म्हणून सावता महाराजांनी सांगितलं बुवा माझ्या आरणला आलेल्या सर्व वारकरी मंडळींनो, मी येऊ शकत नाही, पण तुम्ही माझा निरोप पांडुरंगाला पोहोच करा. म्हणून बघा तुम्ही आषाढीच्या वारीला महाराष्ट्रातून सर्व वारकरी गेले, पण पांडुरंग परमात्मा नाही. त्या वारकऱ्यांचं दर्शन झाल्याबरोबर का बुवा माझे सावता महाराज आले नाही. आणि म्हणून तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आरणला भेटायला आल्याशिवाय राहिला नाही. मी काकांना खरं म्हणजे धन्यवाद देईल या माध्यमातून की आज सुद्धा तो पांडुरंगाच्या आणि सावता महाराजांच्या भेटीचा प्रसंग अबाधित राहावा याच्यासाठी आमचे कल्याण काका खूप झटतायत. मी ज्यावेळेला आरणला दर्शनाला वार्षिक नेहमी जाता येता जातो आणि गेल्यानंतर मी सहज त्या फुलं विकणाऱ्या वगैरे माणसांना विचारलं का हो हे कसं इतका विकास कामं हे सगळं चालू आहे, कोणाच्या माध्यमातून चालू आहे, कोण करत आहे. ते म्हणले आहेत कोणतरी कल्याण काका आखाडे, त्यांचं ते सावता परिषदेच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे. आमचे वशेकर महाराज असतील, गावकरी मंडळी असतील, या सगळ्यांच्या ग्रामपंचायतच्या सहकार्याने. आणि ते सुद्धा दरवर्षी तर खूप मोठा उत्सव घेतात, मेळावा वगैरे काहीतरी घेतात म्हणे. तुम्हाला काय माहीत नाही. मी बी आपला साधा भोळा माणूस होऊन त्याच्यासोबत चर्चा करत होतो की बुवा हे काय कोण कल्याण काका कोण काय. ते म्हणे नाही आहेत कुठले तरी, मलाही माहीत नाही, पण ते येतात आमच्याकडे दरवर्षी आणि त्यांच्या माध्यमातून संस्थांच्या सहकार्याने विकास कामं भरपूर चालू आहे. मी खरं म्हणजे काकांना धन्यवाद देईल. तो नारळहंडीचा कार्यक्रम असेल, चंदनवटीचा कार्यक्रम असेल, अथवा तो भेटीचा पांडुरंगाचा कार्यक्रम असेल, हे सर्व कार्यक्रम अत्यंत प्रेमाने आमचे काका करण्याचा विचार करतात. आणि म्हणून सावता महाराज त्यांना नक्कीच उदंड आयुष्य ऐश्वर्य आरोग्य देतील यात मला काही संशय नाही. आणि नक्कीच मोठ्या पदावरती त्यांना घेऊन जावं एवढी मी सावता महाराजांना विनंती करेल. आणखी एक मला भाव सांगायचा आहे की सावता महाराजांनी सांगितलं की वैकुंठेचा देव मी काय करणार, वैकुंठात जो देव आहे त्या देवाला सुद्धा माझ्या कीर्तनात नाचायला लावणार. कारण माझी एवढी इच्छा आहे की वैकुंठीचा जो देव आहे, जो देव ज्याच्या कीर्तनात सर्व लोक नाचतात, तो परमात्मा माझ्या कीर्तनात आला पाहिजे ही माझी इच्छा आहे. म्हणजे किती आत्मनिर्भरता आहे बघा. आज जरी आदरणीय पंतप्रधान महोदय म्हणत असले की आत्मनिर्भरता बनलं पाहिजे, पण आमच्या सावता महाराजांनी त्या काळात आत्मनिर्भर बनायला सांगितलं शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांना खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका, आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा, आपल्या कामावरती विश्वास ठेवा. आणि तुम्ही जर कामावरती विश्वास ठेवत असाल, तुमच्या प्रपंचावरती विश्वास ठेवत असाल, तर सावता महाराज म्हणतात की तुम्ही तुमच्या कामावरती विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वावरती स्वकष्टावरती विश्वास ठेवा. एक दिवस तो परमात्मा तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू का, तुम्ही कोणतंही काम अत्यंत प्रामाणिक करा, कोणतंही काम असू द्या,
तुम्ही इतकं काम ते प्रामाणिक करा की तुमचा प्रामाणिकता स्वभाव पाहून तो परमात्मा ते तुमचं काम पाहण्यासाठी एक दिवस तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. इतकी तुम्ही शेती करताय ना, आमच्या सावता महाराजांनी जशी केली तशी करा. शेती करताना इतकी चांगली शेती करा, इतकी प्रामाणिक शेती करा. एक दिवस तो परमात्मा रोजगाराच्या रूपाने तुमच्या शेतीमध्ये खुरपणी करायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो आला, सावता बाबांच्या शेतीत खुरपू लागला. हे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही जर शिक्षक असाल, इतकं प्रामाणिक शिकवा. एक दिवस तुमचा प्रामाणिकता शिकवण्याचा स्वभाव पाहून तो परमात्मा तुमच्या वर्गातला विद्यार्थी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर डॉक्टर असाल तर इतकं चांगलं पेशंटला तपासा. मी खरं म्हणजे या माध्यमातून डॉक्टरला धन्यवाद देईल की या कोरोनाच्या संकटात सुद्धा आमची सगळी डॉक्टर मंडळी स्वतः जीवाला धोक्यात घालून पेशंटला तपासतात. म्हणून आपल्या सावता परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना या संबंधाने धन्यवाद देईल की आपण अत्यंत जीव धोक्यात घालून सेवा करत आहात. तुम्हाला मनापासून मी सलाम करेल, धन्यवाद देईल. तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही मन लावून सेवा करा. नक्की एक दिवस तो परमात्मा तुमच्या दवाखान्यात पेशंटच्या रूपाने आल्याशिवाय राहणार नाही. कोणतंही काम असू द्या, तुम्ही ते काम प्रामाणिक करा. तो परमात्मा तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर काम करत असताना प्रामाणिक नसाल तर मग मात्र तो परमात्मा तुमच्याकडे येईल का नाही मला सांगता येणार नाही. तुम्ही जर कीर्तनकार असाल तर इतकं सुंदर कीर्तन करा. समाजाला आवडायचा विचार नंतर करा, ते स्वतःला आवडेल का नाही याचा विचार करा. तुम्ही जर स्वतःच्या आवडीसाठी जर करत असाल तर मग तो परमात्मा तुमच्या कीर्तनात नाचल्याशिवाय राहणार नाही. सावता महाराज म्हणले, मी आहे ना देवा, माझ्या कर्तृत्वावरती माझा विश्वास आहे, माझ्या कामावरती विश्वास आहे आणि मी इतका प्रामाणिक आहे ना. बघा तुम्ही मस्त शेती करत असतानाच कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. हीच अनुभूती, हीच संकल्पना समाजाला आणि जगाला जर कोणी दिली असेल तर ती म्हणजे सावतोबाबांनी दिली. सावता महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाला म्हणतात, हे पांडुरंगा, मला तुझं काहीच नको, मला नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, मला तुझं ज्ञानही नको, तुझा मानही नको. मला माझे आहे मन वेगळेची, माझं मन वेगळं चिंतन करते. मान दंभ, जसं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, नको 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 ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, फक्त एक कर देवा, मी भक्त तू देव, ऐशे करी दाविरूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणावरी माता. नको तुझी भुक्ती, नको तुझी मुक्ती, मला तुझी भक्ती नको, मुक्ती नको. मज आहे विश्रांती वेगळीची, माझ्या मनात विश्रांती वेगळीच आहे, फक्त एक आहे देवा, चरणी ठेवणी माता विनवतोशे सावता. सावता महाराज म्हणतात, चरणी ठेवणी माता विनवितशे सावता, ऐक पंढरीनाथा विज्ञापना. हे पंढरीनाथा, माझी विज्ञापना ऐक, प्रेमाने ऐक, तुला ऐकावं लागेल, कारण माझं तुला ऐकावंच लागेल. आणि देव भक्तांचंच ऐकतो, कोणाचंही ऐकत नाही. देव जर कुणाचं ऐकत असता तर मला असं वाटतं त्याने आपलं सुद्धा ऐकलं असतं. आज काही कमी लोक म्हणतात का कोरोनाला पळून जा, कोरोना पळून जा, पण नाही, आपलं नाही ऐकत देव. पण देवाला ऐकण्यासाठी सुद्धा संतच व्हावं लागेल आणि त्यासाठी सावता महाराजांसारखा आपल्याला कर्मावरती विश्वास ठेवावा लागेल. त्यावेळेलाच तो परमात्मा आपला ऐकेल. आणि मला असं वाटतं की सावता महाराजांनी आपल्याला किती सुंदर संदेश दिले बघा. तुमच्यावरती जशी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीत आनंद माना, सुख मिळेल. तुम्हाला ज्या पद्धतीने देवाने दिले त्याच्यात तुम्ही आनंद माना, देव तुम्हाला सुख आणि शांती देईल. पण तुम्ही जर आहे त्या वस्तूत आणि आहे त्या स्थितीत जर आनंद मानत नसाल तर मग मरेपर्यंत तुम्हाला दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा सावता महाराज सांगितलं ना बाबा, कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार. पण कधीकधी चालत सुद्धा जावं लागणार, कधीकधी पायाने सुद्धा तुम्हाला प्रवास करावा लागणार, असं सुद्धा सावता महाराज सांगतात. आणि म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की हे पद आपल्यासाठी नक्कीच लागू असेल. हे तर सर्वांसाठीच लागू आहे. समयाशी सादर व्हावे आणि देव ठेवील तैसे राहावे. पण केव्हा? अगोदर सावता महाराज म्हणले, अगोदर काम करा, अगोदर शेती उत्तम करा, अगोदर तुम्ही माळ चांगली गुंपवा. अगोदर जसं मी माणसांची माळ गुंपली, मी जसं फुलांची माळ आपण गुंपत आहात तशी मी माणसांच्या प्रेमाची माळा गुंपली. म्हणून सावता महाराजांच्या त्या प्रेमापायी प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा आरणला आला होता, आपल्याला माहीत आहे. आणि आरणला येत असताना नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज
हे दोघं ज्या वेळेला देव कुठं गेला म्हणून आरणला आले शोधत शोधत, विचारलं, ओ सावतबुवा, तुमच्या मळ्यामध्ये देव आलाय, कुठं आहे सांगा. सावता महाराज म्हणाले, आहे बागेत बघा, आंब्याच्या बागेत बघा, केळीच्या बागेत बघा. नाही म्हणले, हे कुठं आहे, पण इथं असं आहे, आमच्या गुरुवारी सुदाम बाबा म्हणायचे, ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. काय करते, ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. आणि म्हणून नामदेव महाराजांनी काय केलं की परमात्म्याला आकळण्याचं, पाहण्याचं, दाखवण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि नामदेव महाराजांनी पकडण्याचं काम केलं. आणि मग आमचे नामदेव महाराज म्हणतात, बाप रे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जसं हनुमंतरायांनी फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, तसं आमच्या सावताबाबांनी सुद्धा हृदयामध्ये स्वतः परमात्म्याला जागा दिली होती. मला असं म्हणायचं आहे की आपल्या हृदयामध्ये जागा द्या किंवा न द्या, तो हृदयच ठाई स्वयंभू असे, ते आपल्या हृदयात नक्की आहे, खरंच आहे सर्वगाठी राम. पण तो परमात्मा, सावता महाराज म्हणतात की माझ्या मळ्यात आल्यानंतर मी त्याला हृदयात जागा दिली का. आता बघा, देवही कुणाच्या हृदयात बसायला मोकळा नाही. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग इतका एक गोड आहे, देव वश्य चित्ती त्याची घडावी संगती. देवा, तू ज्यांच्या चित्तात बसतो त्यांची सेवा मला दे. आता बघा, जगद्गुरु तुकोबारा किती चाणक्य होते. महाराज म्हणले, देवा, तू ज्यांच्या चित्तात बसतोस ना, त्या महात्म्याची संगती मला दे. म्हणजे एका मागण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी देवालाही मागितलं आणि संतांनाही मागितलं. आता देव कुणाच्या चित्तात बसायला मोकळा आहे का, नाही हो. आपला गडी काम आपला ऐकत नाही, वेळेवर सांगितलेलं. सकाळी काम जर ड्रायव्हरला म्हणलं किंवा शेतातल्या गाड्याला म्हणलं लवकर वेळेत येतो, तो येत नाही. देव यायला काय मोकळा आहे का. देव काय बाजारचा भाजीपाला थोडाच आहे, तो नाही येऊ शकणार. पण या ठिकाणी तो परमात्मा आला, काम करू लागला. मला असं म्हणायचं आहे की तो परमात्मा त्यांच्याच हृदयामध्ये बसू शकतो ज्यांच्या हृदयामध्ये काम क्रोध केले घर रेते तेव्हा. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, अन्यथा नाही. तुमच्या हृदयामधले काम क्रोधाधिक विकार बाजूला सारा, मग तो परमात्मा तुमच्या हृदयात बसल्याशिवाय राहणार नाही. पण मला असं वाटतं, तुम्ही जर तुमच्या हृदयातले काम क्रोधाधिक विकार सोडतच नसाल, तुमचा मान सन्मान दंभ अहंकार सोडतच नसाल, तर मग मात्र तुम्ही स्वतःही आनंदी राहणार नाही आणि दुसऱ्याला सुद्धा आनंद कधी देणार नाही. चांगलं वाक्य आहे का. तुम्हाला जर स्वतः आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही अगोदर तुमचा अहंकार सोडा, तुम्ही तुमचा दंभ सोडा, तुमचा मान सोडा. मी असा आहे, मी तसा आहे, मीच हे करतो, मीच हे करू शकतो, माझ्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही, मी आहे म्हणूनच प्रवचन आहे, मी आहे म्हणूनच कीर्तनकार आहे, मी अजिबात नाही. हे देवाला सावता महाराजांना करून घ्यायचं असतं. तुम्ही निमित्त मात्र असता. आजचा प्रवचनकार निमित्त मात्र असेल. सावता महाराजांच्या यादीत माझं प्रवचन नक्की असेल, म्हणूनच काकांचा मला निरोप मला आला असेल. तुम्ही तुमचं मन प्रामाणिक ठेवा, तुम्ही तुमची भक्ती प्रामाणिक ठेवा, तो नक्कीच परमात्मा तुम्हाला शक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. चारित्र्य संपन्न जीवन तुमचं असलं पाहिजे, तेव्हाच तो परमात्मा तुमच्यावरती कृपा करेल, अन्यथा कृपा करणार नाही. आणि मला असं वाटतं की सावता महाराजांना सुद्धा हाच शुभ संदेश आमच्या शेतकऱ्यांना द्यायचा आहे की हे शेतकऱ्यांनो, आपण काम करत राहा. आमचे गुरुवारी सुदाम बाबा सुद्धा नेहमी म्हणायचे की व्यवसाय निमित्त आणि फळ देतेसे संचित. तुम्ही व्यवसाय करा, फळ तुमचं संचित दिल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश त्या काळामध्ये सावता महाराजांनी दिला की तुम्ही कर्म करत राहा. कर्म केल्यानंतर फळ देणारा तो परमात्मा नक्की तुम्हाला यश ऐश्वर्य प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर कर्म न करताच यश ऐश्वर्य आरोग्याचा विचार करत असाल तर मला नाही वाटत की तो परमात्मा तुमच्याकडे धावून येईल आणि तुम्हाला मदत करेल. म्हणून तुम्ही ठाईच असा, ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी असा. महाराज म्हणतात की आम्ही अनेक पद्धतीने त्या परमात्म्याची सेवा आपल्याला करता येते. मग तुम्ही शेतीच्या संबंधाने सेवा करू शकता. बघा, आता शेती करा असं सावता महाराजांनी का सांगितलं असावं. मला असं वाटतं की आपलं आरोग्य सुदृढ राहावं असं जर वाटत असेल तर अलीकडच्या काळामध्ये करोनाच्या संकटामध्ये रामदेव बाबाही म्हणतात आणि सर्वच लोक म्हणतात की व्यायाम करा, आरोग्य जपा, आपलं आरोग्य सुदृढ ठेवा, त्यासाठी योगा करा. पण त्या काळामध्ये आमच्या सावता बाबांनी सांगितलं की आरोग्य तुमचं चांगलं राहावं असं वाटत असेल, तुमचं आरोग्य सुदृढ राहावं असं वाटत असेल तर तुम्ही कष्ट करा.
कष्ट करा याचा अर्थ तुम्ही व्यायाम करा. म्हणजे सावताबाबांच्या या शेती करा या सांगण्यामध्ये अनेक उपाय आणि दडलेले आहेत. आरोग्याच्या संबंधाने असतील, तुमच्या व्यवसायाच्या संबंधाने असतील, अर्थप्राप्तीच्या संबंधाने असतील. म्हणजे सावता महाराज म्हणले तुम्ही कर्मदरिद्री राहू नका, तुम्ही कष्ट करा, तुम्ही पैसे कमवा, तुम्ही शेती चांगली करा, तुमचा व्यवसाय करा आणि मग तुम्ही धन कमवा. का तर महाराजांनी सांगितलं, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंत व्हा तुम्ही, तुमच्याकडे पैसाही असला पाहिजे तर लोक तुम्हाला किंमत देतील. आणि पैसा जर मिळवायचा असेल तर तुम्हाला शेती करावी लागेल. म्हणजे बघा, तुमचं शरीरही चांगलं राहील, कामाने तुमचं मनही चांगलं राहील. बघा, तुम्हाला झोपही चांगली लागेल आणि तुमचं जेवण आहारसुद्धा चांगला होईल. आणि तुमचं शरीर कष्टात गेलं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा आजार काहीसुद्धा जडू शकत नाही. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या अलीकडच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय सावताबाबांचे हे विचार इतके लोकांपर्यंत पोहोचतात. जीवन जगण्याचं एक मार्गदर्शन तत्व म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे की त्यांनी फक्त एकच संदेश दिला, एकाच समाजाला दिला आहे असं नाही. मी सुरुवातीला सांगून गेलो की फक्त सावता महाराज हे माळ्याचेच होते हे मात्र विचार सावता महाराजांचा नाही. ते जरी म्हणत असले आमुची माळी याची जात, पण पुढं बघा, शेती लावू किंवा शेती करू बागायत. शेती करू म्हटले म्हणजे शेती करत असताना सुद्धा त्या काळामध्ये त्यांचं प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये सुद्धा शेती केली, पण त्यांनी प्लॅनिंगने केली. कोणते झाडं कोणत्या बांधावर असले पाहिजेत, कोणतं पीक कोणत्या शेतीत घेतलं पाहिजे, कोणत्या मोसमाला काय असलं पाहिजे शेतीमध्ये, या सगळ्या गोष्टी त्यांना त्या काळात अवगत होत्या. म्हणूनच ते म्हणले शेती करू बागायत. पुढच्या शब्दाला अंडरलाईन करा. जरी ते म्हणले असले माळी तरीसुद्धा ते जातीवाचक नक्कीच नसणार आहे, ते मानव संबंधाने असेल. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही जर माणसं एका माळेमध्ये ओवण्याचं काम करत असाल तर तुम्ही सुद्धा माझ्या दृष्टीने एक माळीच आहे. जसे सावता महाराजांनी सकल जाती समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन त्या काळामध्ये सुद्धा पंढरीश परमात्म्याला आरणमध्ये येऊन कीर्तनात नाचायला लावलं, तसं आज सुद्धा आपण तो शुभ संदेश घेतला पाहिजे की कोण्याच एका समाजाने किंवा कोण्याच एका समाजाचे संत असतात असा कधी चुकीचा अर्थ काढायचा नाही. आमच्या बंकटस्वामी महाराजांकडे सुद्धा सर्व समाजाची त्यांच्या शिष्यवर्गामध्ये मंडळी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी आवर्जून सांगेल की संत महात्म्यांना कोण्याच बंधनात कधीसुद्धा अडकू नका. ते सर्व समाजाचं दैवत असतं. कारण स्वतः संत सांगतात की बुडते हे जन न देखवे डोळा येतशे कळवळा. म्हणून या आम्ही जे येतो ते आम्ही जगाचं कल्याण करण्यासाठी येतो. आणि महाराज देखील म्हणतात की मृदू सभा येणवणीत तैसे सज्जनाचे चित्त. लोण्यासारखं अंतकरणे साधू संतांचं असते. बघा, लोण्यासारखं अंतकरण, माझा तुझा भाव त्यांच्याकडे कधीच नसतो. आपपर ही मात्र भावना संतांची नसते. माझंच केवळ चांगलं झालं पाहिजे, लोकांचं नाही झालं तरी चालेल, लोकांचं वाटलं झालं तरी चालेल, पण माझं चांगलं झालं पाहिजे ही वृत्ती मात्र तुमची माझी असते. पण संतांची वृत्ती तशी नसते. संतांची वृत्ती हे असते, माझं एखाद्याला नुकसान वाटलं झालं तरी चालेल, पण समाजाचं कधी नुकसान होता कामा नये. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष देत देत समाजाच्या प्रपंचाचा विचार केला. त्यांनी फक्त स्वतःपुरतं सांगितलं नाही किंवा मी शेती करतोय ना. आता अलीकडे काही काही शेतकरी आपण पाहतो स्वतःच्या शेतीत उत्तम पीक घेतात, पण ते पीक स्वतःच्याच शेतीतलं पीक दुसऱ्याच्या शेतीमध्ये चांगलं येऊ नये याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. म्हणजे टीव्ही नवीन घेतला तर आनंद होण्यापेक्षा शेजाऱ्याला दुःख जास्त होतं हे आपल्याला अलीकडे पाहायला मिळतं. पण तसा भाव हा सावता बाबांचा नव्हता. आणि म्हणून तो परमात्मा आला. परमात्माही काही वेडा नाही तो कोणाच्या हृदयात जाऊन बसायला. आपल्या हृदयात काय येत नाही. आपल्याकडे माझे तुझा भाव आहे, माझं तुझं आहे, हे माझे ते माझे, माझा मुलगा, माझी पत्नी, माझं घरदार, माझे वडील, माझी आई, माझे पण आहे ना आपल्याकडे. संतांकडे तो नसतो. संत महात्मे सकळ जीवांचा विचार करतात, सर्वांचा विचार करतात आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. संत हे विश्वव्यापकता असती. वसुधैव कुटुंबकम ही त्यांची वृत्ती असती. आणि विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला ही त्यांची मती असते. ज्ञानोबाराय सुद्धा पसायदानामध्ये म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे बघा त्या काळात ज्ञानोबारायांना लोकांनी काही कमी त्रास दिला का? त्रास हा चांगल्या माणसाला नक्की असतो.
हे मात्र लिहून ठेवा. तुम्ही एखादं चांगलं काम करा, तुम्हाला लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही एखादं चांगलं काम हाती घ्या, लोक त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत. आपण अनेक गावाला कीर्तनाच्या संबंधाने जाण्याचा योग येतो. अनेक गावात आम्ही ज्याला कीर्तनाच्या संबंधाने जातो त्याला विचारलं का हो एवढा गाव मोठं तुमचं, असले का खराब रस्ते तुमच्या गावचे, एवढे चांगले लोक तुमच्या गावात राहतात तरी पण. त्यावेळेला लोक म्हणतात अहो रस्त्याचा निधी आला पण लोकांनी कामं होऊ दिली नाही. म्हणजे ही किती वाईट वृत्ती आहे लोकांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. या वृत्तीने आपण कधी राहू नका. अत्यंत प्रेमाने राहा, प्रेमाने जीवन जगायला शिका. साधू संतांनी असं केलेलं नाही. माझे तुझापणा जर केला असता तर मला असं वाटतं त्रास देणाऱ्याला सुद्धा जर ज्ञानोबराय म्हणले असते ना, हे खळ मरो, एका मिनिटात मेले असते. पण नाही, उलट ज्ञानोबराय म्हणले त्यांचा खळपणा दुरुस्त हो, अर्थात त्यांचा खळपणा नाहीसा हो आणि चांगलं जीवन त्यांनी मनुष्याचं जगावं. मनुष्य जन्माला तुम्ही जर आलात ना तर तुम्ही आनंदी जीवन जगा. मला तर नेहमी असं वाटतं एक तर माणसाने जन्माला येऊच नाही आणि जन्माला आला ना मग मात्र त्याने मरण्याची भाषा कधी करू नये. आता बघा, तुम्हाला असं वाटत असेल की सावता महाराज हे 45व्या वर्षी गेले. 45 वर्षाचं सावता महाराजांना आयुष्य मिळालं. पण 45 वर्षामध्ये सावता महाराजांनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती अजरामर करून ठेवली. कारण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणासाठी साधू संत आपला देह कष्टवितात. कारण येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. साधू संत जे येत असतात ते फक्त आणि फक्त उपकारासाठीच येतात आणि समाजाच्या हितासाठीच येतात. ते फक्त स्वतःच्या उद्धारासाठी भाषा कधी करत नाही. संत वेगळे आणि संन्यासी वेगळे. संन्यासी स्वतःचा विचार करतो पण संत जगाचा विचार करतात. आणि म्हणून मी सांगितलं आम्ही वैकुंठवाशी आलो याचे कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग अडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. या संबंधाने संत येत असतात आणि आल्यानंतर कमी कालावधीमध्ये सुद्धा संत महात्मे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजरामर राहतात. ही संतांची काय आहे, विश्वव्यापकता आहे. सांगू तुम्हाला, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सावताबाबांची कीर्ती राहणार आहे असं जरी आपण म्हणत असाल, मी शब्दप्रयोग जरा उलटा करील. या जगामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत सावता महाराज आहेत असं नाही म्हणून चालणार. जोपर्यंत सावता महाराजांची किंमत आहे, जोपर्यंत सावता महाराजांचं पुण्य आहे, जोपर्यंत सावता महाराजांचं चरित्र आहे तोचपर्यंत चंद्र सूर्य जिवंत आहे असं मला म्हणता येईल. आणि म्हणून चंद्र सूर्य आहे अर्थात जोपर्यंत सावता महाराज या जगामध्ये आहे चंद्र सूर्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून 45 वर्षाचं त्यांचा आयुष्य आपण कसं मोजतो आपलं, तर मरेपर्यंत आपण राहिलो त्या मधला मधला काळ म्हणजे आपण काय म्हणतो ते आमचं आयुष्य. पण मी असं उलट सांगेल तुम्हाला की माणूस गेल्यानंतर किती दिवस कृतज्ञतेने नाव घेतात तेवढ्या दिवस त्याचं ते खरं विषय. मग मला सांगा, आज 725 वर्ष झालं, या वर्षीचा 725 मला वाटतं समाधी सोहळा आहे सावता महाराजांचा. मग 725 वर्ष झालं गेले का सावता महाराज? अजिबात नाही. अहो, आपल्या गावातला एखादा जर वयोवृद्ध गेला तर त्याच्या घरची मुलं म्हणतात का हो देवबाप्पा आमच्या म्हाताऱ्याच्या पुण्यतिथीची तारीख सांगा. मग मला सांगा की जर त्या म्हाताऱ्याची पुण्यतिथीची तारीख जर सांगा मला, ते म्हातारं वर्षभर तरी जिवंत राहिलं का? नाही. काय काय लोकांचं कर्तृत्व किती शून्य असतं. गावातले लोक सुद्धा त्यांना लक्षात ठेवत नाही. महाराजांचं कर्तृत्व पुढे नतमस्तक कीर्तनात येऊन आरणला जर नाचत असते केवढी ताकद आणि केवढी शक्ती असेल. म्हणून मी नक्की सांगेल, भक्ती में क्या मस्ती है बातें तुम्हाला आणि मला दिली. आणि म्हणून त्याच संबंधाने आपल्याला सुद्धा मी विनंती करेल की आपण सुद्धा या पद्धतीने आपण कर्म करत राहा. तो परमात्मा नक्की एक दिवस आपल्याला भेट दिल्याशिवाय
तो धार्मिक असेल, तो आरोग्यवर्धक असेल, तो शेतीचा असेल, या सगळ्या आपण शैक्षणिक विचारही घ्या, सावता महाराजांचा कर्मप्रधानतेचा विचार आपण, आरोग्याचा आपण आरोग्य सुदृढ वाटत असलं शेवटच्या काळामध्ये तापाच्या आजारामध्ये, सावता महाराजांच्या जीवनामध्ये पैलू आपल्या स्वतःच्या मनगटामध्ये शक्ती ओळखली. तुम्ही काय करा, शक्ती ओळखा आणि अत्यंत सुंदर नियोजन करा की करत असतात. आणि काकांच्या माध्यमातून आरणला मोठी मोठी मंडळी, मोठी मोठी राजकीय मंडळी, सामाजिक क्षेत्रातली मंडळी, आध्यात्मिक क्षेत्रातली तर मंडळी, आमचं तर ती पंढरीच आहे, आमचं तर माहेरघरच आहे आरण, आम्ही तर जातो. मग असतील ही